खेराडे वांगीत बिबट्याची दहशत, वन विभाग झोपेत, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा, दूधवाल्याच्या गाडीपर्यंत बिबट्या, शेतकऱ्यांचा जीव धोक्यात. नमस्कार, मी काजल मोहिते. आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील जुना येतगाव कच्चा रस्ता, पिंपळवडा वस्ती परिसरात बिबट्याचा वाढता वावर वाढल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दूध व्यवसाय करणारे अमृत महाडिक यांच्या वाहनाजवळ काल रात्री 30 जुलै गुरुवारी रात्री 8 वाजता बिबट्या आल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शेतकरी आणि ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी शेतात जाताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, शक्यतो एकटं जाऊ नये आणि संध्याकाळनंतर शेतात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. रात्री विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी किंवा शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असंही सांगण्यात आलंय. तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ बापू सूर्यवंशी म्हणाले की ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालाय. मागील 15 दिवसात उपाळे मायनी येथील भवानी मळा येथील संदीप कदम या एसटी ड्रायव्हरच्या घराशेजारील शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळी गायब केली. त्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. रात्री शेतात जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घ्यावी. प्रशासनाने केवळ पाहणी न करता तातडीची ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. खेराडे वांगीचे लोकनियुक्त सरपंच अनिल सूर्यवंशी म्हणाले, खेराडे वांगीतील नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. वन विभागाने तातडीने या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी. ग्रामस्थांनी वन विभागाकडे वारंवार मागणी करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. मागे कोतीज येथे 3 किलोमीटरवरती बिबट्या आला होता. त्यावेळेस वन विभागाला कळवण्यात आलं होतं. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पॉवर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि याबाबत आपलं मत काय आहे ते कमेंट करा. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. बिबटे दिसला तुम्हाला? 8:30. काय आहे? कुठले म्हणत होतं? पिंपळवाडा म्हणून वस्ती आहे. बर. येतगाववरून येताना दूधवाल्याच्या गाडीच्या लाईटवर आम्हाला तो दिसला. आम्ही आता वन विभागाला फोन करीत होतो. फोनच कोण उचलत नाही हो. बर. सगळं दुर्लक्ष आणि आधारधंदेचा कारभार. मागे येतगावला तसाच झालं. लोकांनी कळवलं पण काय ते त्याच्यावर काही सोल्युशन निघालेलं नाही आणि दुर्लक्ष करतायत लोक. एक जण शिर्डी नेली मागल्या आठवड्यात, तरी बी काय ह्यांच्याकडे तक्रार केली तरी कोणी काय दखल घेत नाही. बरं, आतापर्यंत तुम्ही वन विभागाला संपर्क वगैरे काय केला का? आता फोन केला होता पण काय फोनच उचलित नाही आणि संपर्क केला पण दखलच घेतली जात नाही. मग त्यामुळे वन आम्ही ठरवलंय हां यांनी जर आता सकाळी आणखी 2 वेळा फोन करणार, जर दखल घेतली नाही तर आंदोलन करणार, ऑफिस पैसे जाऊन बसणार. यांच्या भीती वाटते हो रात्रीचं इंदारचं फिरायचं तिकडं. बरं, आता ग्रामस्थांना सतर्कच, तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे ना, त्यानं ग्रामस्थांनी काय सल्ला द्याल? रात्रीचं म्हणजे चित्रपटशी फिरू नये उसाच्या वगैरे, आणि त्या लोकांनी काळजी घेऊन आपलं जीवन महत्वाचं आहे ही सल्ला देऊन त्यांना रात्रीचं बाहेर निघू नये घरातून, ह्याच सल्ला देणार. दुसरा काय पर्याय? वन विभागाला काय? वन विभागाला ते उद्याच्याला फोन करून त्यांनी काही दखल घेतली नाही, चौकशी केली नाही तर त्यांच्या ऑफिस पाशी जाऊन आंदोलन करायचं आमच्या डोक्यात आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे.